विद्यार्थी मित्रांनो नमस्कार, जय हिंद. इग्नाइट अकॅडमीच्या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर तुम्हा सगळ्यांचं स्वागत. पोलीस भरतीची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी पुन्हा एकदा पोलीस भरती होण्याची सुवर्ण संधी आहे. मागच्या 3 वर्षांमध्ये 35,000 जागा भरल्यात. आता पुन्हा एकदा 10,000पेक्षा जास्त जागांसाठी सप्टेंबर पासून या भरतीला सुरुवात होते. साहजिकच आहे, जुलै एंडिंगला किंवा ऑगस्टच्या पहिल्या 15 तारखेपर्यंत या परीक्षेची किंवा या पोलीस भरतीची जाहिरात येणं अपेक्षित आहे. 15 सप्टेंबर पासून आपलं ग्राउंड चालू होणार आहे, अशी या वृत्तपत्राने स्पष्टपणे बातमीच दिलेली आहे. ही भरती प्रक्रिया 4 महिन्यामध्ये पूर्ण करायची आहे. तेव्हा विद्यार्थी मित्रांनो, सगळ्यात आधी आपल्याला ग्राउंड द्यायचं आहे, त्यानंतर लेखी परीक्षा द्यायची आहे, त्यानंतर आपलं डॉक्युमेंट आणि मेडिकल होणार आहे. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण प्रामुख्यानं या पोलीस भरतीचा फॉर्म भरण्यासाठी नेमकी कोणती डॉक्युमेंट आपल्याकडे असणं गरजेचं आहे, फॉर्म भरताना कोणती डॉक्युमेंट लागतात यावरती चर्चा करणार आहोत. तेव्हा डॉक्युमेंट तुमच्याकडे एखादं नसेल तर लगेच ते काढून ठेवा. चला तर मग व्हिडिओला स्टार्ट करूया. पोलीस भरतीसाठी प्रामुख्याने तुम्हाला 12वी उत्तीर्ण असणं आवश्यक आहे. ओपन कॅटेगरीमध्ये 28 वर्ष आणि ओपन सोडून बाकी सगळ्यांना 33 वर्षापर्यंत हा फॉर्म भरता येतो. बघा, सर्व आवश्यक ती प्रमाणपत्रे व कागदपत्रे आवेदन अर्ज भरण्याच्या अंतिम दिनांकापर्यंत किंवा त्यापूर्वी उमेदवारांनी प्राप्त करून घेणे आवश्यक आहे. फॉर्म भरण्याची शेवटची तारीख आहे, त्याच्या अगोदर सगळे डॉक्युमेंट तुमच्याकडे असावे लागतात. सगळ्यात आधी तुमच्याकडे SSC किंवा HSC उत्तीर्ण प्रमाणपत्र, 10वी आणि 12वी पास झाल्याचं सर्टिफिकेट तुमच्याकडे लागणार आहे, हे लक्षात घ्या. त्यानंतर जन्म दाखला पण तुमच्याकडे असणं गरजेचं आहे. जन्म दाखला नसेल तर शाळा सोडल्याचा दाखला, की ज्यावर तुमचं नाव, जन्मतारीख स्पष्ट आहे आणि तुमचा जन्म महाराष्ट्रात झालेला आहे हेही स्पष्ट असलं पाहिजे. त्यानंतर रहिवासी दाखला तुमच्याकडे लागणार आहे. त्यानंतर जातीचं प्रमाणपत्र, म्हणजे तुम्ही ज्या कॅटेगरीमध्ये आहात, ज्या कॅटेगरीतनं फॉर्म भरायचा आहे त्या कॅटेगरीचा सर्टिफिकेट अर्थात जातीचा दाखला. मग OBC असेल, SC ST असेल, NT असेल, SBC असेल, जे काही असेल तो दाखला तुमच्याकडे असणं गरजेचं आहे. कास्ट व्हॅलिडिटी सर्टिफिकेट, आता हे फॉर्म भरताना नसेल तरी चालतं, नसलं सिलेक्शन झाल्यानंतर काही विशिष्ट मुदतीमध्ये ते सबमिट करावं लागतं, असेल तर चांगलीच गोष्ट आहे. त्यानंतर संगणक परीक्षा उत्तीर्ण प्रमाणपत्र अर्थात MSCIT. आता पोलीस भरतीचा फॉर्म भरताना MSCIT असलंच पाहिजे असं बंधन नाहीये. सिलेक्शन झाल्यानंतर तुम्ही 2 वर्षाच्या आत MSCIT सबमिट केलं तरी चालतं, पण आता तुम्ही काढायला तुमच्याकडे वेळ आहे. आता तुम्ही काढलं तरी चालणार आहे, कारण परीक्षेला वेळ आहे, फॉर्म भरायला वेळ आहे. आता MSCIT 2-2.5 महिन्यामध्ये पूर्ण होतं मला असं वाटतं, त्यामुळे तेही तुम्ही काढू शकतात. पण फॉर्म भरताना नसेल तरी हे चालतं, 2 वर्षात सबमिट केलं तरी चालणार आहे. तुम्ही जर खेळाडू असाल आणि प्रावीण्यप्राप्त खेळाडू असाल, त्याचं आरक्षण तुम्हाला घ्यायचं असेल तर तुम्ही प्रावीण्यप्राप्त खेळाडू आहात याचं सर्टिफिकेट तुमच्याकडे असणं गरजेचं आहे. त्यानंतर नॉन क्रिमिलियर सर्टिफिकेट, बघा कुठल्याही आरक्षणाचा लाभ घ्यायचा असेल SC आणि ST सोडून तर तुमच्याकडे नॉन क्रिमिलियर, व्हॅलिड नॉन क्रिमिलियर, चालू आर्थिक वर्षाचं नॉन क्रिमिलियर तुमच्याकडे असणं गरजेचं आहे, हे लक्षात घ्या. त्यानंतर माजी सैनिकांसाठी डिस्चार्ज प्रमाणपत्र, माजी सैनिक म्हणून फॉर्म भरायचा असेल तर सैनिकी सेवेतून तुम्ही निवृत्त झालेला आहात, डिस्चार्ज झालेला आहात, याचं एक सर्टिफिकेट तुमच्याकडे असणं गरजेचं आहे. तुम्ही गृहरक्षक दलामध्ये काम केलेलं असेल आणि त्याचं आरक्षण तुम्हाला घ्यायचं असेल तर गृहरक्षक दलाकरता आवश्यक असलेलं सर्टिफिकेट तुमच्याकडे असणं गरजेचं आहे. त्यानंतर प्रकल्पग्रस्त प्रमाणपत्र, भूकंपग्रस्त प्रमाणपत्र, तुम्ही प्रकल्पग्रस्त असाल किंवा भूकंपग्रस्त असाल तर त्याबाबतचा तुमच्याकडे दाखला किंवा सर्टिफिकेट असणं गरजेचं आहे. पोलीस पाल्य प्रमाणपत्र, आता पोलीस पाल्याला आपण पाहतो आरक्षण असतं, तुम्ही पोलीस पाल्य असाल तर त्याबाबतचा दाखला तुम्हाला लागणार आहे. त्यानंतर अनाथ, आता तुम्ही अनाथ या संवर्गामध्ये असाल तर अनाथचा दाखला लागेल. तुम्ही अंशकालीन पदवीधर उमेदवार असाल तर अंशकालीनचं सर्टिफिकेट लागेल. तुम्ही जर EWSचं आरक्षण घेऊ इच्छित असाल तर त्याबाबतचं सर्टिफिकेट लागेल. आणि NCC ला जे अतिरिक्त मार्क्स मिळतात, NCC झालेलं असेल तर NCCचं प्रमाणपत्र पण तुमच्याकडे असणं गरजेचं आहे, हे लक्षात घ्या. उपरोक्त नमूद कागदपत्रे शासन निर्णयानुसार व परिपत्रकानुसार अंतिम निवड झाल्यानंतर तपासण्यात येतील. आता हे सगळे डॉक्युमेंट तुमच्याकडे फॉर्म भरायच्या आधी उपलब्ध असणं आवश्यक आहे आणि यांची डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन मात्र तुमची निवड झाल्यानंतर होणार आहे, हे लक्षात घ्या. आता यासोबतच तुमच्याकडे आणखी एक डॉक्युमेंट लागतं, ते म्हणजे गाडी चालवण्याचं लायसन्स, लाईट मोटर व्हेकल LMV आपण ज्याला म्हणतो, हलके वाहन चालवण्याचं लायसन. पण याला पण हीच अट आहे, फॉर्म भरताना नसेल तरी चालतं, सिलेक्शन झाल्यानंतर 2 वर्षाच्या आत तुम्हाला हेही सबमिट करावं लागतं, हे लक्षात घ्या. आणि यासोबतच आयडेंटिटी प्रूफ म्हणून तुमच्याकडे आधार कार्ड, पॅन कार्ड, इलेक्शनचं कार्ड यापैकी कुठलंही एक डॉक्युमेंट असणं आवश्यक आहे. पासपोर्ट साईजचे फोटो असणं आवश्यक आहे. तर हे सगळे डॉक्युमेंट पोलीस भरतीचा फॉर्म भरण्याच्या अगोदर तुम्ही काढणं अपेक्षित आहे. यातील एखादं डॉक्युमेंट तुमच्याकडे आता नसेल
नॉन क्रिमिनलची व्हॅलिडिटी संपलेली असेल एकदा चेक करून घ्या. तर जेही डॉक्युमेंट तुमच्याकडे नाही ते डॉक्युमेंट तात्काळ काढायला टाका, कारण फॉर्म सुटल्यानंतर मग पुन्हा डॉक्युमेंटच्या अभावी गडबड होते. बऱ्याच विद्यार्थ्यांचं सिलेक्शन नंतर सुद्धा डॉक्युमेंट नसल्यामुळे त्यांना अपात्र केलं जातं. त्यामुळे आपल्या बाबतीत असं काही घडू नये यासाठी ह्या सगळ्या गोष्टी मी तुम्हाला आत्ताच सांगितलेल्या आहे. तेव्हा डॉक्युमेंट तुम्ही हे सगळे काढून ठेवा. विद्यार्थी मित्रांनो, येणाऱ्या पोलीस भरतीमध्ये तुम्हाला खूप चांगलं गायडन्स व्हावं, कमी दिवसामध्ये तुमचा चांगला अभ्यास व्हावा, तुम्हाला अभ्यासाला एक चांगली दिशा मिळावी हा विचार समोर ठेवून इग्नाइट अकॅडमीने ह्या 2 बॅच उपलब्ध केलेल्या आहेत. ही पूर्णपणे रेकॉर्डेड बॅच आहे आणि ही लाईव्ह प्लस रेकॉर्डेड बॅच आहे. ही आता लाईव्ह बॅच चालू आहे. तेव्हा तुम्हाला हवी असलेली बॅच तुम्ही इग्नाइट अकॅडमीचं ऍप्लिकेशन डाउनलोड करून जॉईन करू शकतात. या दोन्ही बॅचमध्ये इग्नाइट अकॅडमीचे सर्व तज्ञ शिक्षक आहेत, पीडीएफ स्वरूपात नोट्स आहेत, टेस्ट सिरीज आहेत, डाऊट क्लिअरिंग सेशन आहे, 1 वर्षापर्यंत किती वेळा बॅच पाहण्याची सुविधा आहे. आणि विद्यार्थी मित्रांनो, ही जी लाईव्ह प्लस रेकॉर्डेड बॅच आहे या बॅचवरती तुम्हाला पोलीस भरतीसाठी जे पुस्तकं लागतात त्याचं संपूर्ण बुक किट तुम्हाला घरपोच मिळणार आहे. तेव्हा दोन्हीपैकी आपल्याला हवी असलेली बॅच आपण जॉईन करा. यासाठी इग्नाइट अकॅडमीचं ऍप्लिकेशन तुम्हाला डाउनलोड करून बॅच जॉईन करायची आहे. अधिक माहितीसाठी 8888 25 61 17 या नंबरला संपर्क करायचा आहे. आणि पोलीस भरतीबाबतचे नवीन अपडेट जाणून घेण्यासाठी आत्ताच इग्नाइट अकॅडमीचं आपलं हे पोलीस भरतीचं YouTube चॅनल सबस्क्राईब करायचं आहे.